पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील दहिवडी गावात 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या करण्यात आल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणातील आरोपी अक्षय मांजरे याच्यावर लैंगिक अत्याचार करण्याच्या प्रयत्नादरम्यान मुलाची हत्या केल्याचा गंभीर आरोप आहे। या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे सुमारे 21 महिन्यांपूर्वी याच आरोपीने अशाच प्रकारे 10 वर्षाच्या मुलाची हत्या केली होती। अशा सलग घडणाऱ्या घटनांमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या प्रमाणात संतापही व्यक्त केला जात आहे। त्यामुळे संपूर्ण गावात तणावाचे वातावरण आहे। या हत्येच्या घटनेनंतर मृत मुलाच्या कुटुंबियांनी आरोपीला तत्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे। तसेच दहिवडी ग्रामपंचायतीनेही प्रशासनाला लेखी पत्र देत आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। गावातील संवेदनशील परिस्थिती आणि नागरिकांचा संताप लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून आरोपीच्या कुटुंबालाही संरक्षण दिले आहे। यामध्ये साईराजची आई भाऊक होत म्हणाली की मी साईराजची आई आहे। माझा मुलगा साईराज गणेश मांजरे सकाळी 11:30 वाजता शाळेतून घरी आला। त्याचवेळी त्याच्या चुलत भावाने त्याला पोहायला शिकवण्याच्या बहाण्याने बोलावले आणि जवळच्या विहिरीवर तो घेऊन गेला। तिथे त्याने माझ्या मुलावर अत्यंत क्रूर आणि हिंसक पद्धतीने हल्ला केला। माझ्या निरपराध मुलाला न्याय मिळायला हवा। त्या गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी माझी मागणी आहे। इतकेच नाही तर त्या कृत्यात साथ देणाऱ्या किंवा त्याला प्रोत्साहन देणाऱ्या त्याच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यालाही शिक्षा झाली पाहिजे। आमच्या वस्तीत माझ्या मुलासारखी अनेक लहान मुले खेळतात। जर त्या गुन्हेगाराला मोकळे सोडले किंवा तो पुन्हा घरी आला तर त्या सर्व मुलांच्या जीवाला धोका निर्माण होईल। मी हात जोडून नम्रपणे विनंती करते की अशी कारवाई करा की माझ्या मुलासोबत जे झाले ते दुसऱ्या कोणासोबत होऊ नये। माझ्यासारखी कोणतीही आई आपले मूल गमावू नये। साईराज गणेश मांजरे यांचे वडील न्यायाची मागणी करत म्हणाले की माझा मुलगा साई गणेश मांजरे याची 17 तारखेला आमच्या शेजारी अक्षय मांजरे यांनी हत्या केली। त्याने माझ्या मुलाचा जीव घेतला आहे। मी प्रशासन आणि कायद्याकडे एवढीच मागणी करतो की माझ्या मुलाच्या खुनीला फाशीची शिक्षा व्हायला हवी। माझ्या निरपराध मुलासोबत जे घडले त्याच्यासाठी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळणे अत्यंत आवश्यक आहे। तर शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या या हत्येप्रकरणी डीवायएसपी प्रशांत ढोले म्हणाले की शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या दहिवडी गावात एका अल्पवयीन मुलाची हत्या झाली होती। या संदर्भात शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी 24 तासांच्या आत अक्षय मांजरे या आरोपीला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे। पुढील चौकशीत आरोपीने लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नादरम्यान ही हत्या केल्याचं समोर आले। आरोपीला माननीय न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड हे करत आहेत। मी मुलाची आई, माझा मुलगा साईराज गणेश मांजरे हा शाळेतून 11:30 वाजता घरी आला आणि त्याला पोहायच्या बहाणा करून त्याच्या चुलत भावाने विहिरीवर नेऊन त्याच्यावर विकृत प्रकारे हल्ला केला। माझ्या मुलाला न्याय तर मिळालाच पाहिजे, पण त्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, कठोरात कठोर शासन झालं पाहिजे। असं असूनही त्याच्या घरातल्या प्रत्येक माणसाला कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मी विनंती करते। शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दहिवडी गावामध्ये एका अल्पवयीन मुलाची हत्या झाली होती। त्या अनुषंगाने शिक्रापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता आणि सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये एका आरोपीस अक्षय मांजरे यास पोलिसांनी 24 तासाच्या आतमध्ये ताब्यात घेतले। त्याच्या चौकशीमध्ये सदर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। आरोपीच्या अधिकच्या चौकशीमध्ये सदर गुन्हा हा आरोपीने लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नातून हा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे आणि या अनुषंगाने आरोपीस मान्य न्यायालयात हजर केले असता आरोपीला 5 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास हे शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड हे करीत आहेत। सर, 21 महिन्यापूर्वी अशीच त्याच गावामध्ये एका 10 वर्षाच्या मुलाची हत्या झाली होती। त्या प्रकरणाचा आणि या प्रकरणाचा आरोपी एकच आहे, कारण हत्येचा पॅटर्न हा सेम होता। सदर त्या घटनेची आणि या गुन्ह्याच्या संदर्भाने सदर आरोपीची सखोल चौकशी सुरू आहे आणि त्या दृष्टीची ही शक्यता आपण या सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान पडताळत आहोत।